महायुतीच्या मंत्रिमंडळात दिग्गजांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री गृहमंत्री दोन्ही पद फडणवीसांकडे राहणार असल्याचंही कळतंय। गिरीश महाजन चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे, तर आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। या संदर्भात पुन्हा एकदा आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी सागर आहेत आपल्यासोबत। सागर, आपण पाहतोय मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा होत होत्या, मात्र आता मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम मिळाला ना, तर मंत्रिमंडळात नेमका कोणाचा इथे पत्ता कट होतोय या चर्चा रंगू लागल्या आहेत। नेमका कोणाचा पत्ता कट होईल आणि कोणाला संधी दिली जाईल? विद्यमान जे महत्वाचे 4 कॅबिनेट मंत्री आहेत, जे ज्येष्ठ आहेत, 1995 पासून ते सरकारमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून दिसत आहेत, अशामध्ये एक आहेत गिरीश महाजन, दुसरे आहेत सुधीर मुनगंटीवार, परत विजयकुमार गावित आणि जी चर्चा सगळ्यात महत्वाची रंगती ती म्हणजे चंद्रकांत पाटील। या प्रमुख नेत्यांना परत संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती आता मिळत आहे। अर्थात ही शक्यता जरी असली तरी यंदा फडणवीस असतील किंवा भाजप महायुतीचं जे नवीन सरकार होणार आहे त्याच्यामध्ये नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देत जे पुढील कालावधीमध्ये नवीन जनरेशन तयार करण्याचं काम या कॅबिनेटमध्ये केलं जाईल, तसे नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी माहिती मिळते। यामुळेच चंद्रकांत पाटील असतील जे पुण्यातनं कोथरूडमधनं प्रतिनिधित्व करतात, दुसरीकडे विजयकुमार गावित जे नंदुरबार जिल्ह्यातून येत आहेत, परत गिरीश महाजन जे जळगाव मधून येत आहेत आणि जे मुद्दा राहतो तो सुधीर मुनगंटीवार जे पूर्व विदर्भ चंद्रपूर मधून येत आहेत, या जिल्ह्यातून या प्रमुख नेत्यांना संधी देण्याच्या ऐवजी नवीन चेहरे पर्यायी दिले जावेत। मग ते चेहरे कोणते असावेत, तर मग पुण्यातून माधुरी मिसाळ महिला आहेत, पर्वतीमधून 4 वेळा विधानसभा जिंकून आलेल्या आहेत, यामुळे कदाचित त्यांना संधी दिली जाईल असं म्हटलं जातं चंद्रकांत पाटील यांच्या यावेळी। तर दुसरीकडे चंद्रपूरमधून बंटी बागडिया हे तरुण चेहरे आहेत आणि पुढील कालावधीमध्ये कदाचित पूर्व विदर्भामध्ये एक महत्वाचा रोल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा बंटी बागडिया यांना संधी दिली जाईल। उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जयकुमार रावल वगैरे हे या आधीही कॅबिनेटमध्ये होते, देवेंद्र फडणवीसांच्या तिकीटवरती म्हणून त्यांची ओळख आहे। अशा परिस्थितीमध्ये यंदा जळगाव मधून काही नवीन चेहरे परत एकदा देण्याची शक्यता आहे जी गिरीश महाजन यांच्या ऐवजी। आणि तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे विजयकुमार गावित जे यापूर्वी देखील महाविकास आघाडीकडे सरकार असतात आणि कालांतराने भाजपमध्ये आल्यावर सुद्धा आदिवासी विकास मंत्रालय त्यांच्याकडे होतं। यंदा मात्र आदिवासी विकास मंत्रालय हे नवीन चेहऱ्यामध्ये जे आदिवासी समाजातून आलेले कोणी प्रतिनिधित्व करता यांच्यापैकी संधी दिली जावी। विजयकुमार गावित यांच्याऐवजी अन्य नवीन चेहरे नंदुरबार मधून सुद्धा किंवा उत्तर महाराष्ट्रातून दिले जावेत असा एक विचार जोरदार सुरू आहे। आता जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास नवीन कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री म्हणून किंवा कदाचित थेट काही जणांना कॅबिनेटमध्ये वर्णी लागेल अशामध्ये नितेश राणे कोकणातून येत आहेत, दुसरीकडे ह्याच्यामधून गोपीचंद पडळकर यांचं सुद्धा नाव खूप जोरदार चर्चेत आहे। साताऱ्यामधून जयकुमार गोरे किंवा शिवेंद्र राजे यांच्यापैकी एकांना संधी दिली जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। तर पुणे ग्रामीण मधून राहुल कुल यांना सुद्धा संधी मिळण्याची एक शक्यता वर्तवली जात आहे। निश्चितच सागर, त्यामुळे आता कोणाकोणाला संधी मिळते ते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।